नमस्कार, मी गायंद्रे. आपण जे पाहता मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांचा विस्तार. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांना निवेदन. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. गेल्या 2-3 वर्षापासून शेतकरी अडचणीत आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. या पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना पेरणीकरता सावकारांच्या दारी जावे लागत आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मायभूमी न्यूजसाठी गजानन धनंदरे, बुलढाणा. शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, शेतकऱ्याचा सातबारा, शेतकऱ्याचा सातबारा. गेल्या 2-3 वर्षापासून शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटांमध्ये आहे आणि सरकार हे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता या पावसाळी अधिवेशन झालं. या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक घोषणा करायला हवी होती, पण सरकारने कुठली आर्थिक घोषणा केली नाही. ज्या प्रकारे तेलंगणाच्या सरकारने 2 लाखाची कर्जमाफी केली, त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या धर्तीवर सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा सातबारा कोरा झाला पाहिजे. कारण महाराष्ट्रातला शेतकरी 2-3 वर्षापासून हा संकटात आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. तरी सरकारने याची सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांना वाचवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. वन्य प्राणीसुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली कंपाऊंडची योजना ही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ती योजना खऱ्या अर्थाने आता गरज आहे. पीक आल्यानंतरच्या योजनेचं आम्ही करणार काय? आणि दुसरी गोष्ट, आमची पीक विम्याचे पैसेसुद्धा अजून सरकारकडे बाकी आहे. ते पैसेसुद्धा लवकरात लवकर द्यावं. ज्या प्रकारे तेलंगणाच्या सरकारने 2 लाखाची कर्जमाफी केली, तीच कर्जमाफी महाराष्ट्राच्या धर्तीवर सुद्धा झाली पाहिजे अशी समस्त महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही सरकारला विनंती करतो.